भंडारा जिले में रेत घाटों के आवंटन को लेकर बड़ा विवाद सामने आया। जिला खनन विभाग की समीक्षा बैठक में विभिन्न दलों के जनप्रतिनिधियों ने कथित अनियमितताओं पर गंभीर सवाल उठाते हुए कड़ी कार्रवाई की मांग की। कांग्रेस विधायक नाना पटोले ने आरोप लगाया कि संबंधित ठेकेदार पर पहले से 72 करोड़ रुपए का जुर्माना लंबित होने के बावजूद उसे रेत घाट का ठेका कैसे दिया गया। उन्होंने ठेकेदार की रॉयल्टी रोकने और सुरक्षा जमा राशि जब्त करने और बकाया राशि की वसूली के निर्देश देने की मांग की। विधायक नरेंद्र भोंडेकर ने भी सवाल उठाया कि ठेकेदार पर पहले से इतनी बड़ी कार्रवाई लंबित थी, तब उसे दोबारा रेत घाट का ठेका किस आधार पर दिया गया। वहीं विधायक राजू कारेमोरे ने आरोप लगाया कि ठेकेदार ने कथित तौर पर बड़ी मात्रा में रेत का उत्खनन किया है। उन्होंने प्रशासन से रेत जब्त करने, 72 करोड़ रुपए की वसूली तत्काल शुरू करने और ठेकेदार के खिलाफ आपराधिक मामला दर्ज कर कार्रवाई करने की मांग की। माफिया राजा भंडारा जिल्ह्यामध्ये चालू आहे। रेती अवैधरित्या इथं उत्खनन चालू आहे, मशिनीनं उत्खनन इथं चालू आहे, पर्यावरणाचा नुकसान इथं होत आहे। प्रशासकीय अधिकारी कुठं आहेत? त्यांच्या आशीर्वादानेच हे कामं होत आहेत का हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ज्यांच्यावर वसुलीचे करतायत म्हणून अशी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली अशा कंपनीवर, त्या कंपनीलाच प्रशासनाने ते घाट तुमसरचे पूर्ण दिलेले आहे। तर सगळं कायद्याला गोल मोटोल करून या रेती माफियाच्या राज आणि भंडारा जिल्ह्याची रेती त्यांना देण्याचं काम प्रशासन आणि हे सरकार करत आहे। ज्यांच्याकडे कोणीही वाली नाही, रस्ते खराब होत आहेत, मोठमोठ्या बिमाऱ्या लोकांना होत आहेत, धूळ जिकडे तिकडे वातावरणामध्ये शामिल होऊन लोकांना बिमाऱ्या होत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत, पण याकडे सरकारच्या काहीही लक्ष नाही। कालच्या मीटिंगमध्ये त्यांच्यावर आळा करण्याकरता त्यांच्या रॉयल्ट्या बंद व्हाव्यात याकरता तिथं चर्चा झाली आणि आता बघू प्रशासन कारवाई करते का नाही, अन्यथा आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल। NTV 24 के लिए भंडारा से राकेश श्याम कुंवर की रिपोर्ट।